नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्व पितृ अमावस्या पितृदोष निवारण्यासाठी अत्यंत प्रभावी 32 तोडगे तसंच तारीख व मुहूर्त या संदर्भात सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ज्यांच्या पत्रिकेमध्ये पितृदोष सांगितला जातो अशा जातकांनी रोज नित्यनियमाने दही भात कावळ्याला आपल्या पितरांच्या नावाने ठेवावा. हा उपाय पितृपक्षामध्ये दररोज करावा व पुढेही तसाच चालू ठेवावा तरीसुद्धा चालतो. दुसरा उपाय, एक तांब्याभर पाण्यामध्ये 1 चमचा दूध, 1 चमचा काळे तीळ टाकून हे मिश्रण दररोज सूर्योदय ते सूर्यास्तापूर्वी पिंपळाला घालावे आणि 7 किंवा 7च्या पटीत प्रदक्षिणा घालाव्यात. जसं की 7, 14, 21 प्रदक्षिणा घालताना आपल्या गेलेल्या पूर्वजांचं, उदाहरणार्थ आई, वडील, आजी, आजोबा, पणजोबा, पणजी किंवा अन्य कोणी असेल तर त्यांच्या नावाने, तसेच त्यांच्या आईच्या इकडचे आई, वडील, आजी, आजोबा, पणजोबा, पणजी यांचंही स्मरण करावं. प्रदक्षिणा झाल्यावर नमस्कार करताना सर्व पित्रा समर्पयामी असं म्हणावं. तिसरा उपाय, एक कणकेचा दिवा करून त्यात तिळाचे किंवा राईचे तेल घालून तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा व आपल्या पितरांना सद्गती, मोक्ष मिळावा यासाठी प्रार्थना करावी. हा उपाय फक्त रविवार सोडून इतर कोणत्याही वाराला तुम्ही करू शकता. यापैकी कोणताही एक उपाय केल्यास 6 महिन्यात पितृदोष दूर होतो. परंतु पुढे देखील ही परंपरा चालू ठेवावी. यामुळे घरात अकस्मात संकट, वास्तुदोष, सर्पदोष, कुंडली दोष, आकस्मिक मृत्यू, अघोर व्याधी इत्यादी गोष्टी उद्भवत नाहीत. म्हणून हा उपाय आपण वर्षभर चालूच ठेवायचा. चौथा उपाय, सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घाला. हा दिवा दरवाजाजवळ लावा. ताटात मिठाई, फळे, तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवा. हे दिवे शिवमंदिरात देखील ठेवायला हरकत नाही. पुढचा उपाय, 5वा, हिंदू धर्मामध्ये पिंडदानाला फार महत्त्व आहे. काही कारणाने जर तुम्ही पितरांचं पिंडदान केलं नसेल तर सोमवती अमावस्येला पिंडदान अवश्य करा. त्यामुळे पितरांचे अतृप्त आत्मा संतुष्ट होतात. 6वा उपाय, अमावस्येच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदळाचं दान अवश्य करा. त्यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल. काही कारणाने जर पितृ तुमच्यावर नाराज असतील तर त्यांची नाराजीसुद्धा दूर होईल. 7वा, सर्व पितृ अमावस्येला तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा अवश्य करावी. यामुळं तुमच्यावर शिवकृपा राहील आणि या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळस, कुंकू, शंख, नारळ आणि केतकीची फुलं अवश्य अर्पण करावी. 8वा उपाय, प्रत्येक अमावस्येला काळ्या तिळाचं दान अवश्य करा. त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि तुमच्यावर कृपा राहते. त्यामुळे तुम्ही जीवनामध्ये प्रगती करत राहता. तुम्ही काळे तीळ मंदिरातही दान करू शकता. 9वा उपाय, जीवनात कोणत्याही पशुपक्षाला त्रास देऊ नका. एखाद्या असहाय्य जीवाला त्रास दिल्याने राहूचा प्रकोप वाढतो. विशेष करून सोमवती अमावस्येला तुम्ही कावळा, कुत्रा, गाय, म्हैस अशा कोणत्याही जीवाचा अपमान करू नका. अमावस्येच्या दिवशी पशुपक्ष्यांच्या खाण्याची आणि पाण्याची व्यवस्था अवश्य करा. यामुळे तुमचे पितर तुमच्यावरती प्रसन्न होतील. 10वा, असं मानलं जातं की अमावस्येला काळे तीळ पितरांना अर्पण केल्यानं मोक्ष प्राप्त होतो. कारण तीळ हे पितरांचं प्रतीक मानलं जातं. अशा स्थितीत स्नान करून गंगा नदीत काळे तीळ सोडल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. तसंच ते आनंदीसुद्धा राहतात. 11वा उपाय, या दिवशी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी पितरांसाठी दक्षिण दिशेला चौमुखी असलेला तेलाचा दिवा लावावा. हा दिवा पितरांचं मार्ग प्रकाशित करतो आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. 12वा उपाय, ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सुके नारळ नदीत किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रभावित करावे. असं केल्याने तुम्ही कालसर्पदोषापासून मुक्त होऊ शकता. म्हणून हे नारळ तुम्ही अमावस्येच्या दिवशी विसर्जित करू शकता. 13वा उपाय, धार्मिक मान्यतेनुसार सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी
पितरांची विशेष पूजा केली जाते. मात्र यावेळी नियमांचं पालन करत जर तुम्ही पितरांची पूजा केली तर पितर आपल्या वंशजांना भरपूर आशीर्वादसुद्धा देतात. 14वा उपाय, सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी चुकून झालेल्या चुकांची आपण ज्या देवाला मानतो त्या देवाकडे माफी मागावी आणि असं कोणतंही काम करू नये ज्यामुळे तुमचे पितर तुमच्यावरती नाराज होतील. असं म्हणतात की पितरांना निरोप देताना त्यांना प्रसन्न करून पाठवावं, म्हणजे ते जाताना आपल्या वंशजांना खूप आशीर्वाद देतील. 15वा उपाय, पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी तुम्ही या काळामध्ये रोज गाईला चारा देऊ शकता. असं म्हटलं जातं की या काळात मनापासून आपण जर गाईला चारा दिला तर देवी देवतांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतोच, शिवाय श्राद्धविधीचं सुद्धा पूर्ण फळ आपल्याला मिळून जातं. 16वा उपाय, पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावायला हवा. हा उपाय ही अतिशय प्रभावशाली असा उपाय मानला जातो. 17वा उपाय, पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या काळामध्ये तुमच्या घराची स्वच्छता झाल्यानंतर घरामध्ये गंगाजल शिंपडायला हवं. घरात गंगाजल शिंपडल्यामुळं सकारात्मक ऊर्जा संचारते आणि पितृदोषही दूर होण्यास मदत होते. म्हणून या काळामध्ये आपण दररोज घरामध्ये गंगाजल पसरवायचं आहे. पुढचा उपाय 18वा, पितृपक्षामध्ये स्वयंपाक घरात किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात रिकामी भांडी ठेवू नयेत, कारण या काळामध्ये स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवणं अशुभ मानलं जातं. 19वा उपाय, अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा लावावा. पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावं. सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करावी. 20वा उपाय, अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व जाळ्या जळमटे साफसफाई करण्यासाठी चांगला असतो, म्हणून आपण या दिवशी सर्व साफसफाई करायची. 21वा उपाय, या अमावस्येला भगवान शंकरांची पूजा केली जाते. त्याचबरोबर अमावस्येला पितरांना शांत करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. हे उपाय केल्यानंतर तुम्हाला पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि जीवनामध्ये प्रगती होते. जर तुम्हाला पितृदोष दूर करण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घ्या. अमावस्येच्या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करू शकता. यामुळे भगवान शंकरांची तुमच्यावरती कृपा राहते आणि या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळशीची पाने, सिंदूर, शंख, नारळ आणि केतकीचं फूल अर्पण करायला विसरायचं नाही. पुढचा 23वा उपाय, वारंवार अपघात होत असेल तर शरीराला व्याधी होत असेल तर अमावस्येला मुंग्यांच्या वारुळावर 1 पाव गूळ ठेवावा. मुंग्यांच्या वारुळावर विष्ठा, मूत्र, त्याग किंवा पाणी टाकणं टाळावं. 24वा उपाय, अमावस्येच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी घातली आणि ती पोळी कुत्र्याने ती खाल्ली तर या उपायामुळे तुमचे सर्व शत्रू शांत होणे सुरू होईल. 25वा उपाय, अमावस्येला दारावर आलेल्या भिकाऱ्याला रिकाम्या हाती पाठवू नये. त्याला यथाशक्ती भोजन किंवा काही गोड वस्तू दान कराव्यात. याने वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येते आणि लग्न होत नसलेल्या मुलींसाठी तर हा चमत्कारी उपाय आहे. 26वा उपाय, देवपूजा करताना दह्यामध्ये चिमूटभर हळद आणि 2 कापराच्या वड्यांची पावडर टाकून देवाचे टाक आणि मूर्ती स्वच्छ करावी. हा अमावस्येच्या दिवशी उपाय नक्की करावा. 27वा उपाय, अमावस्येला कटू वचन बोलणं टाळावं. 28वा, अमावस्येला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची पूजा करावी. उंबरठ्याला हळदीचं लेपन करावं किंवा उंबरठ्यावर हळदीच्या पेस्टनं स्वास्तिक काढावं. उंबरठा फुलांनी, रांगोळीने सुशोभित करावा. 29वा उपाय, अमावस्येची रात्र पितृदेवांना समर्पित असते, म्हणून या दिवशी हनुमानाच्या फोटोसमोर दिवा लावून हनुमान चालिसाचा पाठ करावा. पाठ झाल्यावर दिवा घराच्या मुख्य दरवाजावर ठेवून द्यावा. 30वा उपाय, या दिवशी काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेली कणिक तुम्ही खाऊ घालू शकता. असं केल्याने तुमचे सर्व पापांपासून मुक्ती मिळेल आणि पुण्यकर्माचा उदय होईल. हेच पुण्यकर्म तुमची मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतील, म्हणून हा उपायसुद्धा तुम्ही नक्की करा. 31वा उपाय, ज्यांना कालसर्प दोष असेल त्या व्यक्तींनी अमावस्येच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलावून घरात शिवपूजन व हवन करायला हवं.
32वा उपाय, अमावस्येच्या रात्री 5 लाल फूल आणि 5 जळत असलेले दिवे वाहत्या नदीच्या पाण्यामध्ये सोडल्याने धनप्राप्ती होते. म्हणून आपण या दिवशी हा सुद्धा उपाय तुम्ही निश्चितच करू शकता. आता पाहूया सर्वपित्री अमावस्या कधी आहे आणि तारीख, वेळ आणि श्राद्धाचं महत्त्व. पितृपक्षामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व असतं. पितृपक्षातील शेवटचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्या म्हणून ओळखला जातो. अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होतो आणि पितृपक्षात तिथीनुसार श्राद्धविधी करतात. पितृपक्षामध्ये सर्वपित्री अमावस्येला विशेष महत्त्व आहे. ही श्राद्धाची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची तिथी आहे. भाद्रपद महिन्यातील अमावस्येला सर्वपित्री अमावस्या असं म्हटलं जातं. या दिवशी अशा सर्व पितरांचे श्राद्ध केले जातं जे अमावस्येला मरण पावले आहेत किंवा ज्यांची मृत्यू तारीख माहीत नाही. पितृपक्षात पितरांचे श्राद्ध करता येत नसलं तर पितृदोष टाळण्यासाठी सुद्धा या अमावस्येला श्राद्ध करता येतं. आता मुहूर्त बघा. कुतुब मुहूर्त आहे सकाळी 11:46 ते दुपारी 12:33 म्हणजेच 47 मिनिटांचा कालावधी तुम्हाला मिळून जाईल. रोहिणी मुहूर्त आहे दुपारी 12:33 ते दुपारी 1:20 हाही कालावधी तुम्हाला 47 मिनिटांचा मिळून जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला दुपारी 1:20 ते दुपारी 3:42 या मुहूर्तामध्ये सुद्धा तुम्ही हे पूजा करू शकता. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी कोणत्या पितरांचं श्राद्ध केलं जातं तर पंचांगानुसार अमावस्या तिथी, पौर्णिमा तिथी आणि चतुर्दशी तिथीला मृत्यू झालेल्या पितरांचं श्राद्ध केलं जातं. जर एखाद्या व्यक्तीला असलेल्या तिथीला श्राद्ध करायला जमत नसेल, काही अडचण असेल तर ती व्यक्ती अमावस्या तिथीला श्राद्ध करू शकते. अमावस्या तिथीला श्राद्ध केल्यानं पितरांचा आत्मा प्रसन्न होतो आणि असं मानलं जातं की ज्या पितरांची मृत्यू तारीख माहीत नाही त्यांचे श्राद्धही या अमावस्या तिथीला केलं तरीही चालतं. तर मैत्रिणींनो, आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.